पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी आणि आरपीआय महायुतीने आपली पूर्ण ताकद मैदानात उतरवली आहे। प्रभाग क्रमांक 3 मधील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी तळोजा ओवे येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य शक्ती प्रदर्शनात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी महायुतीच्या विजयाचा ठाम निर्धार व्यक्त केला। भाजपच्या माध्यमातून या परिसरात झालेल्या विकास कामांच्या जोरावर मतदारांचा आम्हाला उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून प्रभाग 3 मध्ये महायुतीचा विजय 10,000हून अधिक मताधिक्याने होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। तसेच तळोजा शहराची शान आणि विकास अधिक उंचावण्यासाठी महायुती सज्ज असल्याचे सांगितले। या प्रचारांतर्गत प्रभाग 3चे उमेदवार निर्दोष केणी, विनोद घरत, मंजुळा कातकरी आणि प्रीती फुलाजी ठाकूर यांच्या समर्थनासाठी काढण्यात आलेल्या रॅलीला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला। ठिकठिकाणी उमेदवारांचे स्वागत करण्यात आले असून महायुतीच्या बाजूने जनमत कौल असल्याचे चित्र परिसरात पाहायला मिळत आहे। यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते जयंत म्हात्रे, जितेंद्र म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, माजी नगरसेवक पापा पटेल यांच्यासह महायुतीचे सर्व उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बघा, हे आमचे सर्व जाती धर्माचे लोक आहेत ना, समोर तुम्हाला याच फोटोमध्ये पण दिसतील। इथं जाल तिथे दिसतील तुम्हाला, इथं काही फरक होणार नाही। इथं हिंदू, मुस्लिम, मागासवर्गीय, ओबीसी सर्व प्रकारचे लोक इथं तुम्हाला दिसतील आणि सर्वांचा उत्साह इतका जाम आहे की आम्हाला त्यांच्याचकडं प्रतिसाद मिळतो की साहेब आम्ही 65% 70% मतदान घेऊ इथं, अशा प्रकारचा त्यांच्याकडचा आम्हाला विश्वास दिला जातो आहे। आणि आम्हाला खात्री आहे की मागच्या वेळेला काही एखाद्या मतांनी 10-20 मतांनी सीट गेली होती आणि यावेळेला आमच्या सीट ज्या आहेत ते 10,000 मतांचे आधिक्य घेऊन येतील, जे अशा प्रकारचे पनवेलमध्ये कुठेतरी लोकनेते रामशेठ ठाकूर असतील, जयंत म्हात्रे साहेब असतील, जोडीनं प्रचार करतात। उमेदवारांना एक मोठा उत्साह आणि प्रेरणा देत आहेत। काय त्याबद्दल एक भावना व्यक्त कराल? काय आमची जोडी जरा मधल्या काळात थोडीशी मागे पुढे जाते, पण आता मी एकदम हातात हात घालून नेहमी बरोबर फिरतोय, पुस्तक फिरतोय नाही तर विश्वासानं कार्यकर्त्यांना विचारतोय। कार्यकर्ते येतात, रामशेठ ठाकूर जिंदाबाद केल्यानंतर जयंत म्हात्रे जिंदाबाद करतात, प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर जिंदाबाद झाल्यानंतर जितेंद्र म्हात्रे जिंदाबाद करतात। अशा अर्थीनं इथं चारही पक्षाचे, हेच नुसते भाजपच नव्हे तर शिवसेनेचे, आरपीआयचे सगळे कार्यकर्ते आहेत। परवा 11 तारखेला आरपीआयचे आठवडे साहेब इथं प्रचाराला येत आहेत। 12 तारखेला माननीय मुख्यमंत्री प्रेस इथे येऊन घेत आहेत। म्हणजे अशा या भागाच्या विकासाकरता जी गती मिळते आहे तर त्या दृष्टीने थोडंसं महायुतीनं या विभागावर विकसनशील भाग असल्याकारणानं जास्त जोर दिलेला आहे आणि या खारघरची, तळोजाची शान वाढवण्याच्या दृष्टीनं आमची महायुती सज्ज आहे। आणि आपण सर्व आमचं आव्हान आहे मतदारांना की आपण प्रचंड मताने या महायुतीच्या उमेदवाराला विजयी करा, इतकीच मी त्यांना विनंती करतो।